गुड इव्हनिंग आयशा मॅम. कशा आहात तुम्ही? गुड इव्हनिंग सर. खूप छान, खूप मस्त सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप छान. मला तुम्हाला विचारायचं आहे, न्यूट्रिशन कोर्स बद्दल तुमचं काय फीडबॅक आहे? जसं की तुम्हाला माहिती आहे की ही एक रिव्ह्यू मीटिंग आहे. सो मला तुमचा फीडबॅक हं. जाणून घ्यायचा आहे न्यूट्रिशन कोर्स बद्दल. सो पहिलं तुमच्याबद्दल सांगा मॅडम. तुम्ही कुठून आहात? काय करता? थोडं तुमच्याबद्दल सांगा. हां, ओके सर. नमस्कार सर. माझं नाव आयशा शेख. मी पुण्यामध्ये विमाननगर परिसरात राहते आणि मी एक गृहिणी आहे सर. ग्रेट. अ, ओके. हां. सो आपल्याला ह्या न्यूट्रिशन जो कोर्स आपण केला आमचा न्यूट्रिशन अँड डाएट कोर्स 30 डेजचा. सो हा कोर्स करण्यापूर्वी तुम्हाला न्यूट्रिशन बद्दल जर का मी पर्सेंटेज मध्ये विचारेल तर कितपत माहिती होती? 100% मधनं माहिती किती होती? तसं बोलायला गेलं तर 100 म्हणजे 0% माहिती म्हणजे मला काहीच माहिती नव्हती न्यूट्रिशन वस्तू काय आहे? ओके. म्हणजे ज्या तुमचा कोर्स जॉइन करण्याच्या आधी मला काहीच माहीत नव्हतं न्यूट्रिशन म्हणजे काय? मी तुमच्या आधी तुमच्यापासून मी मॅडमकडून डाएट प्लॅन घेतला होता. त्या हं, हं. डाएट प्लॅन नंतर त्याच्यात मला कळलं, की असा-असा कोर्स आहे न्यूट्रिशनचा. त्यामुळे मी तो जॉइन केला. ओके. म्हटलं चला ह्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट भेटले तर आपण हा कोर्स करून बघूया. आपल्याला सगळ्या वस्तूंची नीटपणे व्यवस्थित माहिती पण भेटेल आपल्याला हं, हं. आणि आपण आपण आपल्या लाईफमध्ये चेंजेस पण करू शकू. क्या बात त्यामुळे है! मी हा म्हणजे कोर्स जॉइन तुम्हाला केला. 0% माहिती होती आणि माहिती वाढवण्यासाठी तुम्ही हा कोर्स केला. ग्रेट, ग्रेट, येस सर, ग्रेट. येस सर. येस, फॅन्टास्टिक. येस. सो मला हे जाणून घ्यायचंय, की यात जे तुम्ही शिकला, याचं तुम्हाला रिअल लाईफमध्ये कारण कसं आहे हा व्हिडिओ तुमचा बरीच स्टुडंट्स आमचे जे आहेत ज्यांना ॲडमिशन घ्यायचंय आणि कदाचित त्यांच्या मनात प्रश्न तुमच्यासारखाच असेल, की "अरे मला यातलं काहीच समजत नाही. मी हा कोर्स करू का?" सो त्यांना देखील तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरातून कदाचित फायदा होईल. आणि तो प्रश्न हा आहे माझा, की तुम्ही ह्यात जे शिकलात त्याचा तुमच्या रिअल लाईफमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही किचनमध्ये याचा उपयोग करता, तो ह्याचा काय राइट. फायदा झाला? असे काही तुम्ही 2-4 उदाहरणं सांगू शकता का? डेली येस सर. रूटीनमध्ये कुठे-कुठे फायदा झाला? हां. हां, हां. हा कोर्स करण्यापूर्वी मला म्हणजे जेवणामध्ये आपण काय करतोय, तेल किती वापरतोय, कुठलं वापरतोय, काहीच माहीत नव्हतं. आणि आपल्याला कुठलं तेल खावावं, परत आपल्याला कुठल्या वस्तू आपल्या शरीरासाठी, आपल्या मसल्ससाठी म्हणजे उपयोगी आहेत, ते ह्या कोर्समधून कळलं. म्हणजे ज्या तेलाचं म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे न्यूट्रिशन कोर्समध्ये सर्वात आधी मी तेल चेंज केलं. ओके. तुम्ही ज्या कोर्समध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हं, हं. तेलामध्ये तेलाचा वापर मी कमी केला आणि तेल चेंज केलं मेन म्हणजे. ओके. न्यूट्रिशन म्हटलं नंतर अ, तू ज्यामध्ये कुठले-कुठले न्यूट्रिशन्स हे आहेत, कुठल्या वस्तू हेल्दी हेल्दी शॉपिंग. म्हणण्यापेक्षा हेल्दी शॉपिंग सुरू केली. शॉपिंग हेल्दी शॉपिंग सुरू केलं मी. त्या ओके. कोर्समधून हे मेन शिकले सर. ओके. हेल्दी शॉपिंग कशी करायची? किचनमध्ये कुठल्या वस्तू हेल्दी असायला हव्यात, या कोर्समधून मला कळलं सर. वाह! वाह! म्हणजे तुमचं शॉपिंग बदललं, तुमचं तेल हां. बदललं आणि मला वाटतंय येस सर, येस. आता ह्याचे तुम्हाला काही ना काही फायदे ह्याच्या स्वरूपात नक्कीच झाले असतील. जसं की हो. अ, हे झालं एक बाजू. पण अजून काही असे फायदे झाले असतील हे बदलल्यामुळे? लाइक तसं तुम्ही फिट होतात आणि ऑलरेडी कोर्सच्या आधीच तुम्ही डायटमधून तुमचं फिटनेस येस सर. वाढवला होता. बट तरी देखील अजून येस. असे काही फायदे झाले का? जे तुम्हाला सांगायला आवडतील? म्हणजे हे न्यूट्रिशन मध्ये बदल केला. आहारात तेल बदललं, म्हणजे मे बी तुमचे एनर्जी हां. लेव्हल्स असतील, फिटनेस लेव्हल असतील, असं काही आयडेंटिफाय करता येईल असा फायदा काय झाला येस तुम्हाला? सर. हो. हो. येस सर. मेन म्हणजे सांगायचं ना, अ, आता मी माझं पर्सनली सांगते सर. ओके. ज्यावेळेस मी म्हणजे अ, हे न्यूट्रिशन कोर्स करण्यापूर्वी आणि हे म्हणजे चेंजेस आणण्यापूर्वी किचनमध्ये, ह्याच्या आधी म्हणजे माझ्यात म्हणजे मेंटली खूप मी स्ट्रेसमध्ये असायचे. चिड व्हायची माझी खूप आणि ओके. मला ते म्हणजे ते ॲसिडिटी पण खूप व्हायची मग नंतर. हे असं मेंटली थोडंसं हे झालं. आणि ज्यावेळेस मी तुमचा कोर्स केला, माझ्या वस्तू माझ्या किचनमधल्या बरेच काही मी चेंजेस केले. तेलपासून ह्याच्यापासून सगळे. त्याच्यानंतर मी हे रिअलाईज केलं, की माझा मेंटल स्ट्रेस माझा थोडासा कमी झालाय आणि जो घरात वादावादी व्हायची ना सर, मेन मला खूप मोठा फरक सर जाणवलाय. ओके. कारण म्हणजे आमच्या तुम्हाला ते घरात जे मेंटल हेल्थचं जे सेशन आहे, आपल्या न्यूट्रिशन कोर्समध्ये आपण एक टॉपिक घेतो मेंटल हेल्थ. हां, तर राइट. त्या येस टॉपिकमध्ये सर. आम्ही हॉर्मोन्सचे तुम्हाला बटन्स शिकवतो.
सो त्याचा तुम्हाला फायदा हां. झाला असं म्हणायचं आहे का? फायदा झाला सर. आणि मेन हां. म्हणजे हार्मोन्स काय असतात आणि कुठल्या ह्याच्यात असतात ते मला ह्याच्यातून कळलं. आणि क्या किती बात है! हार्मोन्स असतात आपले, हे मला ह्याच्यातून म्हणजे परफेक्ट हॅपी समजलंय हॉर्मोन्स सर आता खूप. तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवलेले आहेत. राइट सर. राइट, राइट, राइट. क्या बात है! क्या बात है! राइट. त्या कोर्समध्ये आम्ही बोनसमध्ये काही रेसिपीज देतो तुम्हाला. ठीक आहे. आम्ही 100 हां. प्लस हेल्दी रेसिपीज लिहिलेले आहेत. सो या रेसिपीजची येस. टेस्ट कशी वाटते तुम्हाला? खूपच छान सर. आणि ह्या रेसिपीज ना एवढ्या हेल्दी आहेत आणि घरच्या घरी छोट्या-छोट्या वस्तूपासून आपण किती हेल्दी रेसिपीज बनवू शकतो. ते ह्याच्यातून आणि टेस्ट तर एक नंबर आहे सर तुमच्या रेसिपीची. खरंच ओके, म्हणजे खूप छान हेल्दी आहे. पण आहे, घरातल्या टेस्टी पण आहे. क्या बात है! टेस्टी पण आहेत आणि मुलांना पण मेन म्हणजे आवडतात ह्या वस्तू. म्हणजे ज्या तुमची मी मुलं बनवते ना खातात हे घरात, सगळं. तुम्ही जे मुलं खातात न्यूट्रिशन. माझी. हो, क्या बात है! राइट. मुलं खातात सर. मुलं खातात. मुलं म्हणतात, "हे बनवा, ते बनव." मग ते त्या हिशोबाने मी बनवते सर. तुमच्या एकदम सगळ्या रेसिपी एकदम खूप छान आहेत सर व्हेरी गुड, आणि व्हेरी गुड. टेस्टी आहेत. क्या बात है! सो शीतल मॅडमला क्रेडिट जाईल याचं, कारण सगळे रेसिपी त्यांनी डिझाइन राइट केले. सर. आणि हो, हो सर. न्यूट्रिशन हे नॉर्मली इंग्लिश असतं, सायन्स असतं. ठीक आहे. सो तरी हां. देखील तुम्हाला हे समजत होतं का? हो सर, समजत होतं ना. म्हणजे कसं आहे न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हटलं की कुठल्या पण लँग्वेजमध्ये असू दे, आपल्याला कळतंच ते. म्हणजे हो. हां बाबा हे आहे ह्याच्यामध्ये हे आहे. इंग्लिशमध्ये असू दे या हिंदी मसुद्यामध्ये असू द्या या मराठीमध्ये असू द्या. ओके. न्यूट्रिशन म्हटलं की ते लगेच लक्षात येतं आणि तुमची एकदम सुलभ सोपी भाषा. त्यामुळं सर खूप थँक म्हणजे यू. एकदम ते डोक्यात शिरायला खूप ईझी झालं आम्हाला. म्हणजे एकदम तुमचे ते समजावणं, ते शिकवणं खूप हेल्पफुल आहे सर. थँक यू सो आणि खूप मच. छान तुमचं. माझं मिशन आहे, की प्रत्येक गृहिणीने हा कोर्स करावा. तिच्या कुटुंबाची राइट. जबाबदारी पहिले तर तिने स्वतःकडे लक्ष द्यावं, जे की ती बरेचदा लक्ष देत हो, नाही. आणि प्रत्येक हो. गृहिणी हा कोर्स करून तिच्या कुटुंबाची न्यूट्रिशनची जबाबदारी तिने स्वीकारावी. ह्या मिशनने मी राइट, हा राइट. कोर्स सुरू केलेला आहे. सो येस सर, येस सर. तुमच्यासारखे जेव्हा येऊन फीडबॅक मिळतात आम्हाला, तर आम्हाला एक ऊर्जा मिळते, की अजून जास्त लोकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे. सो मला एक प्रश्न विचारायचा येस. आहे तुम्हाला, हा कोर्स जर तुम्ही केला नसता, तर तुमच्या आयुष्यात हं. तुम्ही काय मिस केलं असतं? असं म्हणायला गेलं तर सर मिस म्हणजे मी खूप काही मिस केलं असतं असं मला वाटतंय सर. मला हा खूप गरजेचा म्हणजे इतका गरजेचा मला न्यूट्रिशनचा कोर्स वाटलाय सर. असं वाटतंय की मी अगर हा कोर्स केला नसता ना, मी लाईफमध्ये खूप म्हणजे मागे राहिले असते. म्हणजे अ, आपल्या मुलांना ह्यांच्या हेल्थकडे मी तसं लक्ष दिलं नसतं. जसं तुम्ही ह्या कोर्स नंतर मी देते ना आता आणि जो हं. फायदा माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना सगळ्यांना जो झालाय ना, ते मी नक्कीच मी तुम्हाला ह्याचं क्रेडिट पूर्ण तुम्हाला जाते सर हे. थँक यू सो मच. सो म्हणजे हा कोर्स झाला नसता तर म्हणजे मी जे सांगतो नॉलेज गिव्हज पॉवर. सो तुम्हाला पॉवरफुल हां. वाटते नॉलेज आल्यामुळे, की तुम्ही मुलांना चांगलं हेल्दी देऊ शकताय. राइट हसबँडची सर. चांगली हो. केअर घेऊ शकताय. ग्रेट. आणि ते तुमचे राइट, राइट. इमोशन्स दिसतात आहे, ज्या पद्धतीने तुम्ही मांडताय. हो. ग्रेट, ग्रेट. अशी एखादी कुठली अजून काही गोष्ट तुम्हाला मिस झाली आहे का? ती मला सांगायची राहिली आणि तुम्ही ॲड करू शकता. एक असा असा कुठला एक बदल आला तुमच्या फॅमिलीमध्ये हे केल्यानंतर रुटीनमध्ये? अ, असा कुठला म्हणजे मी तर सगळी म्हणतो ह्या कोर्समधून सगळी माहिती मला व्यवस्थित कळली आहे. असं काही मला ह्याच्यात हे दिसत नाही. संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित सांगितली आहे सर त्या कोर्समध्ये. म्हणजे हो. असा कुठला असा सब्जेक्ट राहिलाच नाहीये, की जो आम्हाला तुमच्यात ॲड करावा लागेल. सगळी व्यवस्थित 1 to 10 पर्यंत पूर्ण माहिती व्यवस्थित आहे आणि सर. आपण जे इन्फॉर्मेशन नाईट्स घेतो बोनस म्हणून अजून कोर्सच्या हो, हो, स्टुडंट्सला. सो या इन्फॉर्मेशन हो. नाईट्स बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही अटेंड करताय? सर इन्फॉर्मेशन नाईट्स पण मी अटेंड केल्या. खूप छान म्हणजे त्या मध्ये लाईफ चेंजिंगसाठी खूप छान होता. आणि इन्फॉर्मेशन नाईट्सच सगळ्यात म्हणजे ह्याच्यामध्ये जी माहिती भेटली, ती एकदम सुलभ आणि एकदम म्हणजे कसं मला सांगता येत नाहीये सर. पण माझ्या मनातून खूप हे निघतंय पण मला हो. बोलता येत नाहीये. बस शब्द एवढंच सुचत आहे. नाहीये म्हणजे तुम्हाला. शब्द सुचत सुचत नाही नाहीयेत. मला काय. ग्रेट, हो ग्रेट. सर. राइट सर. हे. थँक यू, थँक यू. थँक यू तुमचा हा फीडबॅक दिल्याबद्दल. आम्हाला एक फक्त थँक यू. प्रश्न विचारायचा आहे. हा फीडबॅकचा व्हिडिओ जर आम्ही यूज केला YouTubeवर इतर लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून, तर तुम्हाला चालेल ना? हो, चालेल सर. कारण दुसऱ्यांना प्रेरणा देणंच आपलं काम आहे आणि त्यांनी पण सुधारावं. लाईफमध्ये बायकांनी म्हणजे गृहिणी ज्या आहेत त्यांच्यापर्यंत जरी हे फीडबॅक गेलं, तरी निदान त्यांचं ती फॅमिली ती सुधारू शकते. म्हणजे त्यांच्या फॅमिलीसाठी ती त्या फॅमिलीला सुदृढ बनवू शकते. ती स्वतः सुदृढ होऊ शकते.
येणं माझं पूर्ण तुम्हाला परवानगी आहे सर. तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करू हे करू थँक यू शकता. सो मच. थँक यू. थँक यू तुम्ही वेळ थँक यू दिलात आणि तुमचा फीडबॅक दिला ओके. त्याबद्दल. थँक यू सो मच. ओके. थँक यू सर. थँक यू.